हा प्रश्न सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरवर सीईटी 2021 ला आलाय. An air column in a pipe which is closed at one end will be in resonance with a vibrating tuning fork of frequency 264 Hz for various lengths. Which one of the following lengths is not possible? Velocity of sound in air, that is 330 meter per second. Option A 62.50 centimeter, B 93.75 centimeter, C 156.25 centimeter and D 31.25 centimeter. आता आपल्याला काय दिलंय तर हा जो पाईप आहे तर तो इट इज ओपन ॲट वन एंड, एका बाजूला तो ओपन आहे आणि एका बाजूला क्लोज आहे. त्याची फ्रिक्वेन्सी ही 264 हर्ट्झ दिलेली आहे. वेलॉसिटी दिलेली आहे 330 मीटर पर सेकंड आणि यातली कोणती लेंथ ही व्हायब्रेटिंग लेंथ पॉसिबल नाही असं विचारलेलं आहे. मग आता बघा आपल्याला आधी शोधायची लेंथ. ही जी लेंथ आहे तर ह्या पाईपची जी लेंथ आहे ती दॅट इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन अँटीनोड आणि नोड, त्याच्यामधलं अंतर ते असतं λ/4. मग आपण ही जी लेंथ आहे ती या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो V/4L, त्याच्यावरून L बरोबर झालं V/4N आणि हीच L असते λ/4. मग आता ह्या वेलॉसिटीची किंमत टाकली, हे 4 आणि हे 264, हे कॅल्क्युलेशन केलं तर हे येते लेंथ येते बघा 31.25 सेंटीमीटर की जी λ/4 आहे. मग ह्या केससाठी जी लेंथ येते ती 3 λ/4 आहे आणि ह्यासाठी येते ती 5 λ/4 आहे. मग जर λ/4 एवढी आहे तर हा ऑप्शन दिलेला आहे 3 λ म्हणजे याला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर उत्तर हे आलं 93.75 सेंटीमीटर. त्याला 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर 156.25 सेंटीमीटर. मग ह्या 3 लेंथ दिलेल्या आहे, मग कोणती पॉसिबल नाहीये तर ए ऑप्शन वाली 62.50 सेंटीमीटर इज नॉट पॉसिबल. कळलं कसं सोडवलं? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.